नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज देखील खास निमित्त आहे आणि ते निमित्त आहे घात नावाचा चित्रपट जो रिलीज होतोय आणि त्या निमित्ताने आपल्याबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक क्षेत्रपाल आहेत आणि ध बिलिन आपल्याबरोबर आहेत. काही शंकाच नाही. म्हणजे खलनायक ज्याला आपण सध्याला त्यांची चर्चा आहे. सुरुची आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत सुरुचीचा सगळा प्रवास आपण बघितला आहे. आणि जितेंद्र जोशी आपलं. नमस्कार जितू भाऊ, राम राम. राम राम. वाह, विषय अगदी बेस्ट आहे. प्रोमो मी बघितला आणि त्या प्रोमोच्या माध्यमातून एक तर लक्षात आलं की समाजातल्या अशा काही विचारधारा ज्या खरं तर सशस्त्र उठाव करून पुढे आल्या आपण बघितलं, पण त्याला आज एक वेगळं स्वरूप आलेलं आहे. नक्षलवाद, माओवाद ज्याबद्दल चर्चा करावी तेवढी कमी आहे आणि ते त्याबद्दल बोललं जातं आहे, कृती होताना दिसते. तसंच काहीसं या चित्रपटात बघायला मिळतंय. काय आहे नेमका घात? खरं तर याचं उत्तर आमचे लेखक दिग्दर्शक क्षेत्रपाल उत्तमरित्या देऊ शकतील, पण हा माओवादाविषयीचा सिनेमा नाही. आता हा सिनेमा जो आहे तो तिथल्या भागाविषयीचा, त्या बॉर्डर विषयीचा सिनेमा आहे. तर तिथे त्या बॉर्डरवर माओवाद आहे, तो बॅकड्रॉप आहे. सिनेमा हा रंजक आहे, सिनेमा हा थ्रिलर आहे, सिनेमा हा तिथल्या माणसांविषयी आणि बाहेरून गेलेल्या माणसांविषयी, तिथल्या आदिवासींविषयी, तिथल्या नेटिव्हविषयी, जंगलाविषयी, प्राण्यांविषयी आणि त्यांच्या कथेविषयी बोलतो. आणि त्यामुळे ती माओवाद त्याला जोडलेलाच असल्यामुळे तसं वाटण्याची शक्यता आहे की हा माओवादाविषयी, पण तसं नाही आहे. चित्रपट हा थ्रिलर आहे आणि याच्यामध्ये चित्रपटाचा जो नायक आहे तो बाकी इतर कुणीही नसून त्या चित्रपटाचं लेखन, त्याची कथा आणि त्याचं दिग्दर्शन हा नायक आहे. त्यामुळे आपण नायकाशी बोलूया. कॅप्टन ऑफ द शिप. क्षेत्रपाल, हा विषय कसा सुचला वगैरे? म्हणजे विषय खूप सुचतात, शेवटी ते उतरवणं आणि प्रत्यक्षात समोर आणणं जे घातच्या निमित्ताने झालेलं आहे. जसं जितूने सांगितलं की माओवाद त्या कथेतला एक भाग आहे. मग इतर कोणत्या अशा गोष्टी ज्या बघायला मिळणार आहेत? तर एक जंगल तुम्हाला बघायला भेटणार आहे. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा जो माओवादचा आहे तो बॅकड्रॉप आहे. त्यांच्या लाईफमधनं तो त्यांचा डेली जीवनाचा एक पार्ट आहे. यू कांट टेक इट आउट, सो दॅट्स वाय इट इज देअर. आणि महत्त्वाचं म्हणजे हे ॲक्च्युली ह्युमन स्टोरी आहे. ॲट द एंड ऑफ द डे जंगलाची स्टोरी आहे आणि एव्हरी कॅरेक्टर इज ट्राईंग टू सर्व्हाइव्ह. तर त्या सर्व्हायवल इन्स्टिंक्टची स्टोरी आहे. सो ती थ्रिलर फॉर्मॅटमध्ये सांगितलेली आहे. तसं आम्ही ज्यावेळेस त्या भागातल्या म्हणून बातम्या वाचत असतो तेव्हा वारंवार काही घटना ज्या तिथं घडतात, तिथले स्थानिक आणि नक्षली यांच्यामधल्या घटना असतील आणि त्यातनं त्यांच्या आयुष्याभोवती निर्माण झालेलं चित्र, असं देखील एक म्हणता येईल. म्हणजे सकारात्मक चित्रही बघायला मिळतं आपल्याला आणि नकारात्मकताही बघायला मिळते तिथे. पण तू काय अनुभवलं घात करताना तिथे? जशा सगळ्या भूमिका आपल्याकडे येतात तशी ही भूमिका आली. फक्त आपण म्हणतो की काही भूमिकांच्या तुम्ही शोधत असता, काही रोल तुम्हाला करायचे असतात, काही तुम्हाला उत्पादक करायचं असतं. आणि आपण नेहमी असं म्हणतो की अजून 10 वर्षांनी 5 वर्षांनी जेव्हा आपण आपल्या मुलाला, आपल्या पुतण्याला कोणाला सांगू की कुठल्या भूमिका केल्या होत्या आणि कुठले सिनेमे केले होते, आपल्या अकाउंटमध्ये किमान 10 असे सिनेमे पाहिजेत की त्यांना सांगता आले पाहिजे, आपल्यालाही अभिमान सांगता आले पाहिजे, त्यांनाही सांगता आलं पाहिजे की काय काय केलं. असं वाटतं की त्याच्यातला माझ्या वाटेला हा एक आलेला सिनेमा आहे. माझी भूमिका आहे ना, रघुनाथ नावाची माझी भूमिका आहे की ती तिथल्या माणसांची गोष्ट आहे. जसं जी तू म्हणाला की तिथल्या लोकांची गोष्ट आहे, त्यांच्या जगण्याची गोष्ट आहे. आणि काही वाट चुकलेल्यांची गोष्ट आहे, काही वाट हरवलेल्यांची गोष्ट आहे, काहींना वाट सापडण्याची गोष्ट आहे. आणि हा वाटा शोधण्याचा एक खेळ आहे, तो यांनी अतिशय मस्त शब्दांमध्ये बंदिस्त केलेला आहे. आणि अशा भूमिका तुमच्या अकाउंटला असणं, अशा भूमिकाची साथ तुमच्यासोबत असणं, तुम्हाला कलावंत म्हणून दर कलाकृतीबरोबर ती तुम्हाला श्रीमंत करत जा. आणि ही कलावंत म्हणून पुन्हा श्रीमंत आणि शिकण्याची गोष्ट आहे. आणि मी या कथेचा भाग आहे, या चमूचा भाग आहे, ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी. वा. सुरुची, कशी नेमकी भूमिका? म्हणजे आम्ही तुला वेगवेगळ्या मालिकांमधनं बघितलेलं आहे. म्हणजे माफ कर, आम्हाला मुळातच पत्रकारांना किंवा आम्ही स्टुडिओमध्ये काम करणारे किंवा फील्डवरती काम करणाऱ्या पत्रकारांना घरच्या मंडळींकडनंच कळतं की मालिकेत नेमकं काय चाललेलं आहे. तर त्या छोट्या पडद्यापासूनचा तुझा प्रवास आहे, घातचा अनुभव कसा राहिला तुझा? माझ्यासाठी घातचा अनुभव फार छान आणि फार वेगळा होता. कारण नॉर्मली आपण कुठल्याही फिल्मचा जेव्हा भाग असतो तेव्हा प्रत्येक वेळेला असं नाही होत की खूप वर्कशॉप्स घेतले जातात किंवा रोल एक काय म्हणतो आपण त्याला, एक साचेबंद अशी हे असते, स्टोरी असते. पण ही स्टोरी इतकी वेगळी आणि माझं कॅरेक्टर मुळात इतकं वेगळं होतं की मला फार
ऑडिशनला मी जेव्हा गेले तेव्हा मला माहीत नव्हतं, मला स्टोरी माहीत नव्हती, काहीच माहीत नव्हतं. मी ऑडिशन दिली, सिलेक्शन झाल्यानंतर पूर्ण कथा ऐकली मी आणि मला खूप छान वाटलं. काहीतरी असं एक ॲक्टर म्हणून करायला मिळणार आहे. आणि मग त्याचे वर्कशॉप सुरू झाले. त्याचे काही चॅलेंजेस होते त्या कॅरेक्टरसाठीचे. मी आदिवासी कॅरेक्टर करते ह्यात. माझ्या कॅरेक्टरचं नाव कुसरी आहे आणि हे कॅरेक्टर मी पहिल्यांदा करते. त्यामुळे त्यात येणारे काही चॅलेंजेस होते जे फार स्ट्रॉंगली मला वाटले की ते ओव्हरकम केले पाहिजे. आणि मग त्याचे वर्कशॉप्स केले आणि मग शूट झालं. सो फार मजा आली मला या सगळ्याच प्रोसेसमध्ये. मिलिंद, आत्तापर्यंतच्या तुझ्या वेगवेगळ्या भूमिका जर आपण बघितल्या तर काहीसा ग्रामीण भागातला टोन पकडायचा म्हणला म्हणजे तो पश्चिम महाराष्ट्रातला असू शकतो, पण तसा वैदर्भीय आणि त्याही गडचिरोली किंवा त्या भागातला टोन जो आहे तो थोडासा वेगळा आहे बोलताना अगदी. आणि विदर्भातला जर प्रवास आपण केला तर जसं आपण म्हणतो की दर 15-20 किलोमीटरवर गेलो की आपण तो टोन चेंज होत जातो. तर हा टोन घेताना किंवा तशी ती भूमिका करत असताना काय नेमकं करावं लागलं, कसं काय जाणून घ्यावं लागलं? जसं आता तुम्हीच म्हणालात की ती भाषा, तर याच्या आधी मी एक सिनेमा केला होता बाबू बेंडबाजा. हा, बाबू बेंडबाजा. त्याच्यामध्ये ही भाषा बोललेलो मी, त्याच्यामुळं माझा त्या भाषेची थोडी दोस्ती होती, ती यांनी आणखीन घट्ट केली. म्हणजे मला त्यात काय करायला लागलं, कारण ते खूप आत पूर्वेच्या साईडला आहे ना, पूर्व विदर्भाला, तिकडे ती भाषा आहे. त्यामुळे ती भाषा बोललो आणि मला ती माहिती होती, तेव्हा आणखीन त्याला पॉलिश करायचं होतं फक्त थोडं. आणि तो हेल कलावंत म्हणलं की तुम्ही जसं कुठेही सेटवर आपण गेलो की एखाद्याचं बोलणं ऐकलं की आपण लगेच म्हणलो तू जळगाव जायचं करे, तू इकडे जायचं करे, तर तो तुमचा एक कान तयार झाला असतो. तुम्ही लगेच, जरी तो अगदी जळगावचा नाही निघाला, तो भुसावळचा निघेल. 40 गाव भुसावळ असतो. तर इकडे विदर्भात मळ आहे. शाळेला गेलो, सकाळी उठलो आणि मग जमून आलं, जमून गेलं, जाऊन दे, ह्यातले काही मोजके इफेक्ट उचलले की ती भाषा तुम्हाला सजवता येते आणि त्या भाषेने रंग भरता येतो. दुसरी गोष्ट होती की ही भूमिका करताना मला त्यांनी सांगितलं वजन कमी करायला सांगितलं त्यांनी. हां, की ती माणसासारखं चालत असतात, त्यांच्याकडे फार सोयी नाही, दळणवळणाच्या फार सोयी नाही. त्यामुळे चालणं हे त्यांच्या जीवनमानाचा भाग आहे. त्यामुळे चालण्यामुळं त्यांना पोट असण्याचं काही कारण नाही. अर्थात ते पोटासाठी चालतात ती निराळी गोष्ट. पण त्यांना कमी करायचं म्हणून मग ते कमी केलं आणि त्या ह्या दोन गोष्टी जुळून आल्या. आणि तुमच्या सोबतचा चमू फार महत्वाचा असतो. कलावंताची जी टीम तुम्हाला तुमच्या सोबत बांधली जाते, तुमची त्यांची वेणी जी घातलेली असते की ती जर चांगली घट्ट फिट्ट झाली तर तुमचाही परफॉर्मन्स जरा चांगला होतो. तसं आता जितू आहे, सुरुची आहे, किंवा आणखी धनंजय नावाचं आमचं कलावंत आहे, जना वाघमारे काय ना त्यांचं, जाधव जनार्दन. तर हे सगळे मंडळी, आता त्यांच्यासोबत माझं काही नव्हतं, माझे मॅक्सिमम सीन या दोघांसोबत होते. कलावंतांमध्ये एक रापू असला चांगला की ते सगळं चांगलं जमून येतं. आणि तुम्हाला पुस्तकाची तुमची दोस्ती असली, तुमची कवितेची दोस्ती असली, तुम्ही भवताल वाचत असाल, तुम्ही माणसं वाचत असाल, तो बरोबर करेक्ट तुमची देवाणघेवाण, तुम्हाला ती हवा रंगवता येते, तुम्हाला ती हवा रंगवता येते, तुम्हाला माणसांचे वास यायला लागतात, तुम्हाला प्रसंगाचे वास यायला लागतात, तुम्हाला एकमेकाचा अंदाज यायला लागतो आणि मग तुम्ही ते बेत. क्या बात आहे. जितू, बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला ज्या क्लायमेटमध्ये आपण काम करतो, ज्या ठिकाणी तुम्ही शूट केलं तिथे निसर्ग होता, भरपूर झाडं होती. मी कारण प्रोमोमध्ये काही लोकेशन्स त्यामध्ये मी बघितले की फार विचारपूर्वक ते लोकेशन्स त्याच्यामध्ये वापरले गेले. तुझ्याकरता तर हा एक आवडीचा विषय आहे. म्हणजे कसं राहिलं, काय नेमकं जाणवलं तुला तिथे ज्यावेळेस तू शूट? एकतर कष्टप्रद होतं, सोपं नव्हतं, पण आनंददायी होता. आनंददायी असण्यामागचं कारण एक तर काहीतरी शोधण्याचा प्रवास होता, त्याच्यामध्ये वाद होते, त्याच्यामध्ये चिडचिड होती प्रसंगी, परंतु सरते शेवटी ते काहीतरी सापडतंय का नाही सापडतंय. माझा दिग्दर्शक मला काय सांगू इच्छितोय, मी तिथपर्यंत पोहोचतोय की नाही पोहोचते. आणि ते सुद्धा ते शॉर्टमध्ये असताना होतं. शॉर्ट संपला की तो निसर्गच होता, म्हणजे ती विरक्त झाडं सगळी. इतकं पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने मी अनेक ठिकाणी फिरलोय, विदर्भात पण फिरलोय, पण हा जो आतमधलं हे जे सौंदर्य जे आहे हे मी नव्हतं अनुभवलं. इतकी शांतता पण वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ना. हो, काही अंगावर येणारं पण असतात. इथे अंगावर येणारी नव्हती. नाही ना? नाही, इथे ते
आणि सरते शेवटी तो ACP नागपुरे जो आहे तो ज्याच्या आजूबाजूला शांतता आहे पण डोक्यात प्रचंड गोंधळ चाललेला कोला आहे. आलं त्याचा. तर तो गोंधळ सुद्धा दाखवायचा होता. शेवटी ते जे कॅरेक्टर आहे ही जल, जमीन आणि जंगल अशा 3 प्रतलांवर या कथेची विभागणी करण्यात आलेली आहे आणि 3 वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी कथा मांडण्यात आलेली आहे. पण आता ते चित्रित करत असताना तुम्ही अनोळखी ठिकाणी जाता, कॅरेक्टर पण अनोळखी असतं, दिग्दर्शक तुमच्यासाठी तुम्ही कितीही 10 वेळा भेटलेला असाल तरी अनोळखीच असतो माणूससुद्धा. ॲक्टर तुम्हाला मिलिंद मला माहिती होता, सुरुचीबरोबर माझं खूप कमी काम आहे तसं, पण मिलिंद माहिती तरीसुद्धा तो सुद्धा काहीतरी शोधत असतो त्या कॅरेक्टरसाठी, मी सुद्धा काहीतरी शोधत असतो. त्यावेळेला फ्रिक्शन होण्याची शक्यता असते. सुदैवाने ते झालं नाही, असे फ्लोट होत गेले आणि दिग्दर्शकांनी होऊ दिला आम्हाला फ्लोट. कॅमेरामन होता आमचा उदित नावाचा, तो पण असं म्हणजे आम्ही काही गोष्टी इम्प्रोवाइज जर केल्या त्या की याला पटल्या तर तो ठेवायचा, नाही पटला तो नाही, हे नका करू. पण ते करत असताना तो कॅमेरामन सुद्धा इतका पल्स पकडणारा होता की तो बरोबर आमच्यासोबत फ्लोट होत होता. गोष्टी ठरलेल्या होत्या, बसलेल्या होत्या, पण काही गोष्टी उत्स्फूर्त सुद्धा होत्या. आणि या सिनेमात म्हणजे काय ना, या सिनेमाचं छत्रपालचं सांगेलच, पण या सिनेमाचं जेव्हा शूट करत होतो तेव्हा आपल्याला एक अंदाज येतो की इथे बॅकग्राऊंड म्युझिक काय कदाचित वाजू शकेल, इथे हे काय होऊ शकेल, एडिटिंग याचं काय पद्धतीने होऊ शकेल. या सगळ्या गोष्टींना छेद दिला छत्रपालनी आणि ते जेवढं रंजक वाटत होतं त्याच्यापेक्षा जास्त रंजक त्यानं आणि त्याच्या टीमनं, एडिटर्स असतील, साऊंड डिझायनर असतील, बॅकग्राऊंड म्युझिशियन असेल, ह्या सगळ्यांनी ते आणखी रंजक करून दाखवलं. जितकी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त. छत्रपाल इन्स्पेक्टर जो आहे त्यातला तो काहीतरी शोधतोय आणि काहीतरी घडतंय असं एकूण, आणि त्यातल्या संवादांमधनं तो आदिवासी हे करतात का ते करतात असं देखील तो प्रश्न विचारताना दिसतोय. हा प्लॉट नेमका कसा सुचला असं मी विचारणार नाही, पण मला स्वतःला असं वाटतं की मला जर करायचं असतं तर मी तिथल्या घडणाऱ्या घटनांवरतीच केला असता. पण त्यात हे थ्रिलर हे कसं नेमकं लक्षात आलं की असं होऊ शकतं किंवा असं केलं पाहिजे? एक सिंपल प्रिमाइस होतं की एक माणूस आहे जो अंडर कव्हर नक्षलाइट आहे किंवा माओइस्ट आहे आणि त्याला आपल्या भावाचा बदला घ्यायचा आहे. त्याच्याकडे सायकल आहे, तो मजुराचं काम करतो, नाटक करतो मजुराचं काम करायचं, आणि एका पोलीस ऑफिसरवर जो कॅरेक्टर जितेंद्र प्ले करतात आहे त्याच्यावर त्याची नजर आहे. बरं, आता हे जीपनी येणार जाणार, ह्याच्याकडे सायकल आहे, हा कसा पाठलाग करणार? एक सिंपल प्रिमाइस होतं. बरोबर. मग त्या प्रिमाइसपासून एक शॉर्ट फिल्म झाली. मग शॉर्ट फिल्ममध्ये वाटलं की नाही, ते कॅरेक्टर पाहिजे, जितेंद्रच्या कॅरेक्टरला वेगळी स्पेस पाहिजे, त्याला स्वतःची स्टोरी पाहिजे, ते पर्स्पेक्टिव्ह सुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग त्या भावाच्या ज्या भावाचा तो बदला घेतो, जे कॅरेक्टर रघुनाथचं मिलिंद शिंदे करतात, त्यांचा पण एक पर्स्पेक्टिव्ह पाहिजे. मग नाही, ती ट्रायबल तिथे पोरगी राहते कुसरी, तिचा पण पर्स्पेक्टिव्ह हवा. आणि मग एका बेटावर एक माणूस राहतो जो एकदम सगळा सिव्हिलायझेशन पासून दूर आहे, त्याचा पण एक पर्स्पेक्टिव्ह. तर हा प्लॉट डेव्हलप होत गेला. पण अशा पद्धतीच्या विषयात भूमिका करण्याचा तुझा पहिलाच अनुभव असेल ना, त्या भागात जाणं, तिथे करणं, काम करणं? हो, हा पहिलाच अनुभव होता आणि हा फार छान अनुभव होता. म्हणजे आपण एरवी पुस्तकात वाचलेल्या काही गोष्टी असतात ज्या खऱ्याच असतात किंवा न्यूजपेपरमध्ये आपण खूप न्यूज वाचलेल्या असतात, आपल्याला फक्त माहीत असतं की हे असं चालू आहे. पण जेव्हा आपण लिटरली त्या भागांमध्ये जातो, तिथे त्या लोकांना भेटतो, त्या सगळ्या गोष्टी बघतो, त्याचं गांभीर्य अजून जास्त आपल्याला लक्षात येतं की आपण किती सेफ आणि छान व्यवस्थित जगतोय. ज्या गोष्टी आपण आज पेपरमध्ये वाचतोय त्या खरंच म्हणजे त्या घडलेल्या आहेत कोणाबरोबर तरी, आणि त्या कशा घडलेल्या असतील, त्या या सगळ्यातून लोक कसे जात असतील त्याचा अंदाज तिथे गेल्यानंतर येतो. आणि आम्ही लिटरली या सगळ्या गोष्टी तिथे पाहिल्या की तिथे अजूनही कच्चे रस्ते आहेत, जिथून आम्ही एका ठिकाणी आम्ही थांबलो, गाडी थांबवली, त्याच्या पुढे ती गाडी जाईना कारण कच्चे रस्ते होते. सो आम्हाला चालत जावं लागलं. तिथे इलेक्ट्रिसिटी नाही, काहीच नाही, ॲब्सोल्युटली काही सोयी नाही. बरोबर. पण तरीसुद्धा लोक तिथे छान हसऱ्या चेहऱ्याने तुमचं स्वागत करतायत, तुमच्याशी बोलतायत, सगळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. सो आय थिंक हे सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. ते सर्वायवल इन्स्टिंक्ट कदाचित तिथून सापडलं. बरोबर. पण हा सगळा प्लॉट लिहित असताना आता आम्ही ज्यावेळेस नक्षली चेहरे असं ज्यावेळेस आपण म्हणतो, आमचा तिथला गडचिरोलीचा रिपोर्टर आहे जितेंद्र, तो आम्हाला काय असं सांगतो की तुम्ही बसमधनं प्रवास करत आहात, पण तुमच्या शेजारी बसलेला कोण आहे जो तुमच्याशी गप्पा मारतोय हे तुम्हाला माहीत नसतं. पण अचानक तुम्हाला 5व्या 6व्या दिवशी कळतं की तो त्यांच्यातला दलममधला कुठला तरी याया
स्टेपवरचा मनुष्य होता. हा, हे अनुभव आम्ही आमच्या पत्रकारांकडनं ऐकलेले आहेत तिथल्या गडचिरोलीमधल्या. पण तसंच काही आहे. हा, तसंच काहीच आहे. पण मला पुढला प्रश्न असा विचारायचा आहे, ह्या प्लॉटमध्ये जेव्हा एक चेहरा हवा होता कमांडर म्हणून त्या दलमचा, तो इमिजिएट मिलिंद डोळ्यासमोर आलेला होता. मी लिहिताना मी कास्टिंगचा विचार करत नाही, कारण ते रिस्ट्रिक्ट करतं रायटर म्हणून. मी लिहिताना फ्री लिहितो. एकदा रायटिंग झाली तेव्हा डिसाईड झालं की फीचर फिल्म बनणार आहे, दृश्यम फिल्म ऑन बोर्ड आलं, तर त्यांनी विचारलं तुला कोण हवंय, तुझं तू सांग. तर फर्स्ट थिंग, बिकॉज बाबू बँड बाजा मी पाहिलेली होती आणि मला खूप आवडला त्याच्यामध्ये रोल, तर मी पहिलं म्हटलं की मिलिंद सर मला रघुनाथच्या रोलसाठी पाहिजेच. आणि म्हटलं सेकंड क्वेश्चन व्हॉट इज एसीपी, मी म्हटलं मला जितेंद्र सर पाहिजे. सुरुचीचे खूप ऑडिशन्स घेतले, तेव्हा मला सुरुचीला मी ओळखत नव्हतो, बट शी हॅज गिवन आउटस्टँडिंग ऑडिशन. मला उलटा प्रॉब्लेम झाला की युजली मला डार्क स्किन आदिवासी पोरगी हवी होती आणि शी इज फेअर लुकिंग आणि ठाण्यातली आहे. तर मी म्हटलं हा कसं जाईल. मी म्हटलं की मग मला असं वाटलं की नाही, जिने ऑडिशन तर बेस्ट दिलं ना, तर लेटर टेक अ लुक टेस्ट. आणि लुक टेस्टमध्ये माझ्या मेकअप मॅनने एकदम कन्व्हिन्सिंगली मला पटवून दाखवलं की तुझा ते कॅरेक्टर वीक होणार नाही माझ्या मेकअपमुळे आणि ती ऑथेंटिक दिसणार आहे. ते माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. आणि जनार्दन कदम तो असं होतं, पेरकू कॅरेक्टर जेव्हा तुम्ही फाल तेव्हा तुम्हाला खूप मजा येणार त्या कॅरेक्टरला. काही लोकल आर्टिस्ट तुम्ही जनार्दन कदम मुंबईचे आहेत, तर ते पुष्कळ छोटे छोटे रोल सिनेमामध्ये करतात. तर त्यांनी जेव्हा ऑडिशनला आले, त्यांनी ते ऑडिशन जेव्हा दिलं तेव्हा त्या कॅरेक्टरसाठी मी ऑडिशन थांबवून दिलं. म्हटलं हा मला पेरकू भेटलेला आहे, आता पण मी पेरकूचं ऑडिशन घेणार नाही, फायनल. आणि बाकी धनंजय माझ्या शॉर्ट फिल्म सोबत होता. ही पहिले शॉर्ट फिल्म होती तेव्हा धनंजय, मी सांगितलं की एक सायकलवाला पोलीस, तो धनंजयचा रोल होता. तो मला धनंजयने इतका चांगला परफॉर्म केला होता शॉर्ट फिल्म मध्येच की मला दुसरा कोणी दिसत नव्हता. आणि बाकी सगळे जे आर्टिस्ट होते ना, ते मला ते लोकल हवे होते, कारण त्यांना ती न्यूएन्सेस कळतात. एक तर आर्टिस्ट खूप चांगल्या यांच्या कॅलिबरचा हवा, जो मग न्यूएन्सेस शोधून काढतो, किंवा जर नवीन आर्टिस्ट असतील तर ते तिथले असतील ना, तर त्यांना मग भाषा विचार नाही करावा लागत, ते परफॉर्मन्सवर फोकस करू शकतात. सो असं एक कास्टिंग टोटल. पण मिलिंद, तुला एक लक्षात आलं असेल ना, तू जसं म्हणालास की ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणावर, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणावर शस्त्र खांद्यावरती घेऊन ते चालतच असतात, कारण सतत ती एक भीती असते ना, कुठे आपण पकडलं जाऊ की काय. कशी असतात ही लोक नेमकं, म्हणजे काही तुला तिथल्या लोकांशी गप्पा मारता आल्या, कारण अशी काही लोक भेटण्याची दाट शक्यता असते अशा दरम्यान की जो काही जे काही मिळालं ते यांच्याकडून मिळालं, कारण आपला तिकडे काही संपर्कच नाही, आपण सगळं मुंबईतलेच. पण काही वाचलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही नट असं समजतो की तुमच्यासाठी सगळ्यात मोठा स्रोत माहितीचा हे तुमचं स्क्रिप्ट आहे, तेच तुमचं बायबल आहे, तेच तुमचं कुराण, तेच तुमची गीता, आणि तोच काय तुमचा धर्मग्रंथ आहे. पण ह्याच्यामध्ये आणखीन एक जमेची बाजू अशी होती की ह्याच्यामध्ये पॉजेस खूप आहेत. शब्द कोणीही बोलून दाखवेल, एखादा 10-15 वर्ष एक काम केलेलं नट सहज शब्द बोलून दाखवतो, पण ते शब्द आहेत. पण इथं न बोललेलं बोलायचं होतं. बिटवीन द लाईन्स. न बोल, जे लिहिलेलं नाही ते पण ऐकू गेलं पाहिजे, पण ते न बोलता ऐकू गेलं पाहिजे. ही एक आम्हाला आणखीन कसरत होती. मला वाटतं की ज्याला न लिहिलेलं आणि न बोललेलंही ऐकवता येतं पब्लिकला, तिथे कलावंत म्हणून तुम्हाला एक स्कोअर करायचा चान्स असतो. जो जास्त वेळ सायलेन्स धरून ठेवतो आणि तरी पण पब्लिकचा कान तसाच ऐकायला तयार असतो, तिथं तुमची नट म्हणून उपलब्ध असते. तसंच काहीच याच्यात आहे, तसंच काहीच याच्यात ठिकाणी त्याच्या कानातला प्राण तिथेच थांबतो. तो जोवर मी पुढचं बोलत नाही तोवर तो जात नाही पुढे. आणि मी जरी उच्चारलं नाही आणि जरी यांनी लिहिलं नाही, त्याला ऐकू जा. हाय गुरु, उदाहरणं भारी असतात ना यांच्याकडे. ते फक्त तांबडे बाबा म्हणून लोकांनी हे करून ठेवलेले. माणूस मूळचा कवी आहे, मूळचा हे संवेदनशील माणूस आहे, बर, आणि त्याच्याकडे हातोटी आहे. अदरवाईज ते आठवड्याभरात एवढं बोलत असेल का माहित नाही, आज जेवढं बोललाय एवढं. पण जेव्हा बोलतो तेव्हा मग ते कळतच की आपल्याला. मग तर काय डरवी असतो, व्यासंग कळतो ना, व्यासंग कळतो. आणि तो व्यासंग हा वाचनातनच येतो असं नाही, सायलेन्स विषयी बोलणारा माणूस. आणि मी खरं सांगू का, मला स्क्रिप्ट जेव्हा पहिल्यांदा मी वाचला ना, म्हटलं इतकं सुंदर वर्णन लिहिलेलं आहे ना, की हे जर हा माणूस पहिला सिनेमा म्हणतोय, मला काही माहीत नव्हतं, शॉर्ट फिल्म केली वगैरे, पण हा माणूस हे जर त्याने मला दाखवलं, पण काहीतरी शूट केलं पण दाखवलं होतं. बरोबर, शॉर्ट फिल्मचं जे आम्ही शूट केलं होतं त्याचा एक पिच व्हिडिओ बनवला होता. बरोबर, तो दाखवला. यार मेकिंग तर माहिती आहे माणसाला, आणि हे रायटिंग माहिती आहे. बाकी आता जाऊया या माणसाच्या मागे, आपल्याला काय डोळ्यावर पट्टी बांधायची, तू धृतराष्ट्र मी गांधारी, चल आपण जाऊया. हो ना. आणि बर्लिन फेस्टिवलमध्ये याचं वर्ल्ड प्रीमियर झालं, सगळ्यात मोठा अचिव्हमेंट होतं छत्रपती. अभिनंदन तुमचं याच्याबद्दल. पण जितू,
तसं या बॅकग्राऊंडवरची तुझ्याकरता ही अशा पद्धतीची पहिलीच भूमिका असेल ना? हो हो हो, पहिली म्हणजे अशा पद्धतीचं. आता ना एक माणूस थोडासा माणूस करप्ट असतो. हा माणूस करप्ट आहे इथे बोलून लोक थांबतात. तो का करप्ट आहे? तो म्हणजे एखादा आत्ताच मी बघितलं कुठे परदेशामध्ये एका तुरुंगामध्ये काही कैद्यांना मांजरी दिल्या. बरं. आणि त्या मांजरींचं त्यांनी पालकत्व स्वीकारलं. आणि ते भले जे खुनी आणि असे दरोडेखोर आणि माणसं जी आहेत ना ती खूप प्रेमळ बनली. आता म्हणजे काय, त्यांच्यामध्ये प्रेम नव्हतं, अचानक मांजरीमुळे आलं का? प्रेम असतंच. माणूस हा आपण एका साच्यात बसवतो, तो त्या साच्यातला तो माणूस नाही आहे. त्याचे वेगवेगळे पदर आहेत. मग ते दिग्दर्शकाच्या बरोबर बसून लिखाणातनं आणि इतर गोष्टीतनं शोधून काढायचे असतात. पण हो, अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन शूटिंग करण्याचा पहिला अनुभव आणि अशा प्रकारची भूमिका करण्याचाही सगळ्यांचंच. हो, सगळ्यांचंच पहिलं. नाही म्हणजे एक ना काल राजश्री देशपांडेने सिनेमा पाहिला. तिने मला सिनेमा पहिला फोन केला. ती म्हणली, अरे जितू, पोलिसाच्या तुझ्या आतापर्यंत 3-4 भूमिका पाहिल्या. बरोबर. प्रत्येक पोलीस कसा काय वेगळा करतोस तू? म्हटलं अगं तर वेश पोलिसाचा असतो. सेक्रेट गेम मधला काटकर असेल किंवा नाही, नावं सोडून दे जे काय असेल. मी म्हणतो वेश जरी तोच असेल तरी माणसं वेगवेगळी आहेत ना. मी 5 वर्षापूर्वीचा मी तो नाही आहे. मुंबईत 27 वर्षापूर्वी आलेला जितू आज पूर्ण बदलला. डोळे कुठे होते, हाय कोच असं झालंय आता. कलावंत जितू म्हणतो तसा की कलावंत आपण जसं एकच माणूस अनेक इन्स्पेक्टर किंवा अनेक पोलीस अधिकारी करू शकतो. हे कलावंत त्यांचं गाव जेव्हा सोडतात तेव्हा अनेक मेंदू आणि अनेक मनं घेऊन फिरत असतात. बरोबर बोलतो. नाही इथूनच आलं ते, तू बोलत होतास तेव्हा. नाही, कुठून आलं? जर हे 2 माणसं सेटवर एकत्र होती तेव्हा नेमकं काय झालं ते सिनेमात दिसणार आहे. हो, पण जेव्हा कॅमेराच्या मागे जो वेळ मिळत होता तेव्हा 2 ही कवी मनाची माणसं, ज्यांचा एक व्यासंग राहिलेला पुस्तकांचा असेल, माणसांचा असेल, काय गप्पा व्हायचा, काय शेअर केलेत तुम्ही? एक तर काय ना, याच्याकडे याचा बॉय होता, काय नाव रे, दीपक. अत्यंत मस्त, इतका भाबडा माणूस. आणि आमच्या गप्पा व्हायच्या तर तो मला म्हणायचा, आमचे साहेब बोलत नाही कोणाशी एवढं. आमचे साहेब रूममध्ये गप्प बंद करून राहतो, तुमच्याशी कसं काय एवढ्या गप्पा मारायला लागले? म्हटलं माझं जरा वेगळं आहे त्यांच्याबरोबर. आणि आम्ही इतर गोष्टींविषयी हास्य विनोद. एकतर आम्हाला खूप पिजे मारायची खूप घाणेरडी सवय दोघांनाही. त्यामुळे आम्ही ते पिजे मार, पण त्या जंगलामध्ये शक्यतो आमच्या दोघांचं जेव्हा काम होतं तेव्हा काम होतंच, आणि काम नव्हतं तेव्हा म्हणजे माझं चालू होतं तेव्हा मिलिंदचं काम नव्हतं, किंवा मिलिंदचं होतं तेव्हा माझं. पण आम्ही एकत्र बसलो की त्या गोष्टी यायच्या रात्री आणि डिस्कशन्स व्हायची. आणि फक्त आमच्या दोघांचाच नाही, छत्रपाल सुद्धा कामाच्या बाबतीत पॅशनेट होता. आणि युनिट छोटं होतं युनिट, कारण सिनेमा हा काही बिग बजेट सिनेमा नव्हता. लोक कमीत कमी युनिटमध्ये जास्तीत जास्त काम असं होतं. पण आम्ही जेवण खाणपिण मजा केली मिलिंद आणि मी. बरं, मिलिंद तो म्हणला की तू तसं फार बोलत नाही, पण तुझं नेमकं त्याच्याबद्दल आधीपासून काम केलेलं एकत्र. आणि आमच्या इतर लोकांशी नाही माझं ते ओपन व्हायला थोडा वेळ लागतो, अंदाज यायला लागतो. थोडी ती हवा आतमध्ये विरघळलेली पाहिजे जरा जमिनीवर बसली की मग आपले खरे चेहरे समोर यायला लागतात. आणि मग तेव्हा आपण शेअर करतो सगळं. पण आम्ही जसं म्हटलं की आम्ही सगळे कोणी हे आम्ही स्वतः स्वीकारलेलं क्षेत्र. त्यामुळे आपण तिथे एका कामासाठी गेलो. तुम्ही प्रोफेशनल आहात, तुम्ही बँकेत काम करून ऍक्टिंग करत नाही. बरोबर. तुम्ही आज काय खरं, आज एकदम ठेवणीतलं सगळे. आम्ही दुसरा व्यवसाय नाही आम्हाला काही, किंवा प्राध्यापक आहे आणि त्याला सुट्टीच्या काळात काही करत नाही सर, बघा ना काही काम असेल तर असं एक वर्ग मला आता 2 महिने काही नाही तर थोडं काम. आणि रोल हा नको मला, शिपाई नको मला, शिक्षक द्या, त्याच्यामध्ये पण चॉईस आहे. तर हे सगळं ठरवून या क्षेत्रात आलेली माणसं आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आता हे पात्र करायला आपण इथं आलेलो आहोत, आणि कामच कामाला जन्म देतं. वा, चला सिनेमाबद्दल भरपूर गप्पा झाल्या. जाता जाता मिलिंद, आत्तापर्यंत इतके वेगवेगळे खलनायक तू साकारले बघा, हे जवळचं ते जवळचं असं काही, पण तरी बऱ्याच वेळेस तुझ्या चाहत्यांकडनं एक प्रश्न असू शकतो ना की तुझ्या जवळचा खलनायक कुठला? पारद नावाचा सिनेमा आहे गजेंद्र हॅरेचा, होय ना. तो त्याच्यातला तो माझा आवडता
खलनायक. कसा होता तो खलनायक? म्हणजे तो त्याला जे हवंय ते थेट सांगणार नाही, आडून आडून सांगणार. म्हणजे बलात्कार नाही करायचा आपल्याला, सगळं राजकुशीनं, तुला वाटेल तेव्हा आपण जमू. काय काम केलं होतं साहेब, काय तर तो एक ते वेगळी माणसं असतात ते, म्हणजे तोंडाने कधी म्हणणार नाही की मला हे हवंय, पण त्यांच्याकडून वधून करून घेण्यात. तर ते गजेंद्र अहिरेचं लेखन सगळ्या जगाला माहित आहे की आपण दुपारी बोलत होतो, इतकं छान त्यांनी सीन लिहिलं होतं. तर असं काही समोर आलं की असं वाटतं अरे बाप हे फार भारी आहे, हे जर आपल्याला डिलिव्हर करता आलं, हे जर आपल्याला सांगता आलं आणि हे पोहोचवता आलं तर बराच गेम खेळता येईल आपल्याला. पण ना मला एक या माणसाचं काय म्हणजे मला सिनियर आहे, मी जरी एकेरी उल्लेख करत असलो तरी मला काय वाटतं ना, ॲक्टर कुठे हारतो माहिती आहे एखाद्याचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर, अरे यार हे मी काही झालं ना तरी मी हे अप्लाय करू शकलो नसतो, हा जो विचार आहे ना. मग एक सीन आहे, असे असंख्य सीन्स आहेत त्या सिनेमामध्ये, प्रत्येकाचं काम चांगलं आहे बरं का, हिचं काम चांगलं आहे, माझंही बरं आहे, याचं खूपच अप्रतिम आहे, आमच्या पेरकूचं चांगलं आहे, धनंजयचं चांगलं आहे. पण ना एक दोन सीन असे आहेत ना की मी बघताना हा काय विचार आहे, हा या माणसाचा आत्ता हा जो थांबला आहे आणि घट्ट धरून त्या पोरीला, तेव्हा तो बोलतोय आजीजीनं बोलतोय असं वाटतं की यार हा पश्चाताप दग्ध आहे, गिल्टमध्ये काय बोलतोय, धरून ठेवतोय तो ॲक्टर. आणि जसं ती त्याच्यापासून विलग होते त्याच्यानंतर बघतो तर त्याच्या डोळ्याच्या डोळ्यालाही कळत नाही की पाणी आलंय, असं पाणी आलंय, ते तरळत पण नाही, ते ज्याला दिसायचं त्याला दिसतंय. आणि दिग्दर्शकांनी असा कॅमेरा लावलेला आहे की ते दिसतंय न दिसतंय. आणि ती जी मॅजिक आहे ना, ते जेव्हा एक ॲक्टर देतो ना तेव्हा असं वाटतं की यार मग आपण काही म्हणजे काही ॲक्टर्स खरं तर ॲक्टर जेव्हा काम करतो त्याला अशा पद्धतीच्या भूमिका मिळतात, इन इटसेल्फ ते यश असतं. कारण अशी भूमिका अशा ॲक्टरला विचारली जावी, अशी भूमिका अशा ॲक्टरला विचारली जावी, आणि तेही एका दिग्दर्शकाच्या त्याच्या पहिलं अपत्य आहे त्याचं, त्यासाठी आम्हाला निवडतोय तो. इन इटसेल्फ हा पुरस्कार आहे आम्हाला, इन इटसेल्फ बर्लिन आहे, कान्स आहे, सगळं आहे. परंतु हे असं बघितल्यानंतर असं वाटतं की जगातल्या माणसांनो, दिग्दर्शकांनो, निर्मात्यांनो, म्हणजे ते तुमचं नाही ते उघडा डोळे बघा नीट, ते एबी पण ह्यांना उघडा डोळे बघा नीट. तर पण सॉलिड मजा आली यार. म्हणजे आपण नाही आम्हाला ना ह्या शूटिंगला मज्जा आली आणि नाही, एक पॅशनेट प्रोजेक्ट आहे, एक अत्यंत धारदार अप्रतिम ट्रेलर या माणसानं कापलेला आहे छत्रपालनं. अत्यंत हुशार माणूस आहे. त्याचा पहिला सिनेमा यायला 5 वर्ष लागली आहेत. आय विश की पुढचा सिनेमा 2025मध्ये एंडपर्यंत किंवा 2026ला तरी यावा, पटकन याला सिनेमा करायला मिळावा. कारण हा पॅशनेट माणूस आहे, महत्त्वाचा दिग्दर्शक आहे. त्या आय तो विश की मराठी इंडस्ट्रीतले जे कोणी माझे कलिग्ज आहेत, मित्रमंडळी आहेत, त्या प्रत्येकाबरोबर प्रत्येकानं याच्याबरोबर काम करायची त्यांना संधी मिळो, यालाही ती संधी मिळो. कारण जास्तीत जास्त माणसं जर आली आणि हे जे काय म्हणू आपण त्याला, जी मजा आम्हाला आली ती त्यांनाही येऊ. पण मला मिलिंदबरोबर काम करताना, छत्रपालबरोबर काम करताना, आज जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा वाटतं का रे फार मजा केली आपण. मधल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी असतात आपल्या. आत्ता मी सांगत नाही, काल परवाचीच गोष्ट आहे, मी वेगळ्याच कुठल्या तरी विवंचनेत होतो आणि अचानकपणे राजश्री देशपांडेचा फोन जेव्हा आला ना मला, आणि ती जेव्हा म्हणाली ना की अरे जितू यार काय रे, काय ॲक्टर लोक तुम्ही, सगळ्यांचं नाव घेतलं तिने. तरी तुमच्या नजरा आहेत ना त्या पडदा फाडून आमच्या हृदयात अशा कोरल्या जातात, खुपसल्या जातात, त्या अशा धारदार नजरांनी तुम्ही काम केलं. मग असं वाटतं नाही यार, आपण कदाचित आहोत महत्त्वाचे, आपल्याला काहीतरी अजून काहीतरी करायचं आहे, आणखी महत्त्वाचं काहीतरी मजा येणार आहे आयुष्यात. ते एवढ्या एका गोष्टीसाठीच मला वाटतं कलाकार काम करत असतो. आज जोरदार. नाही मी सिरियस, आय एम व्हेरी सिरियस, डॅम सिरियस. नाही पण तुझ्याकरताही कॉम्प्लिमेंट आहे, निश्चित कॉम्प्लिमेंट. नाही तो त्या कॉम्प्लिमेंटच्या पलीकडचा माणूस आहे. मी आता मला कळत नाही ते काय, दुर्दैवाने चंदनाचं खोड कापल्याशिवाय कळत नाही की चंदनाला सुगंध आहे. हो बर. काही लोकांना झाड पण ओळखता येत नाही. त्याचा अर्थ चंदनाला सुगंध नसतो असं नाही, सुगंध त्याच्या खोडात आहे. वा.
आणि याची खोड कधीच जाणार नाही. वा 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 फटकेबाजी. क्या बात आहे, फटकेबाजी आपली. जमतंय, जोरदार जमतंय. नाही नाही जमवण्यासाठी नाही हो, आम्ही वाट बघतो. आम्ही वाट बघतो. आता हे मला असं वाटतं छत्रपतीचा हा सिनेमा जो आहे तो फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित राहणार नाही. बर्लिनला तर तो गेलाच, पण मला वाटतं आणखी काही फेस्टिवल्स या निमित्ताने आमचं काम पाहिलं जाईल, या निमित्ताने त्याचं काम पाहिलं जाईल. आणि फेस्टिवल्सच्या पलीकडे मला वाटतं की हा सिनेमा आहे ना, का कुणाच ठाऊक मला असं वाटतं की या 27 तारखेला तो रिलीज होतोय. मला असं वाटतं प्रेक्षक एकदा आतमध्ये गेला ना की तो आतमधनं काहीतरी घेऊन येणार. वा, घेऊन येणार तो. बढिया बढिया बढिया, खूपच मस्त. चला जितू, जाता जाता अर्थात जितेंद्र सोबत आहे म्हटल्यानंतर चाहत्यांची सगळ्यात मोठी अपेक्षा असते की तो काय वाचतोय सध्या, काय लिहितोय, काय सध्या सुरू आहे, काही आम्हाला ऐकवणार का? शोधतो दादा. तोपर्यंत मी मिलिंदला एक प्रश्न घेतो. मिलिंद, तुझ्या आवडीचा खलनायक कुठला आत्तापर्यंत तू बघितलेला? शिवा सिनेमातला रघुवरन. हो का? रघुवरन. आणि अलीकडे हिंदीमध्ये काम करतात के मेनन. के मेनन तुझ्या आवडीचे खलनायक? हां, हे डोळ्याने काम करतात. मार डालूंगा, काट डालूंगा, शब्दाने विलनगिरी करणे याला जमाना. पूर्वीचं राजशेखर मला सगळ्यात आठवतात. सोपं आहे ते. हा, बघून मला घेईन, तिथले. तुला माहित नाही माझी कोण आहे, माझी काय पोहोच तुला माहित नाही वगैरे. हा, मला अजूनही मराठीतले जे खलनायक आठवतात ते असे की राजशेखर शेवंते, विलास रट्टे. इतका राजबिंडा खलनायक. हो, म्हणजे ती बट वगैरे असायची हातात, ती चैन हिरोईन असायची. असतो तुम्ही हिरोपेक्षा राजशेखर यांच्या बरोबरच गेलो असतो. एवढा देखणा खलनायक. सगळे चेहऱ्यात, सगळं डोळ्यात. होय ना? त्यांचं हा राजशेखरांच्या म्हटलं. हा जितू. कापूर अर्थात भट साहेब. हा, मी असा त्या बासरीचा सूर होतो, मी असा त्या बासरीचा सूर होतो, नेहमी ओठातून मी दूर होतो. प्रीतही आली फुलांच्या पावलांनी, प्रीतही आली फुलांच्या पावलांनी, हाय मी चिंध्यात माझ्या चूर होतो. मी असा त्या बासरीचा सूर होतो. राहिल्या आजन्म चिंता मुक्त चिंता, राहिल्या आजन्म चिंता मुक्त चिंता, मी घरोब्याचे जुने काहूर होतो. तू किती केलास भेटीचा अचंबा, तू किती केलास भेटीचा अचंबा, भूतकाळाचा जणू मी दूर होतो. मीन साधी चौकशी केली घनांची, ऐन वैशाखातला मी पूर होतो. कोणत्या स्वप्नात आता दोष देऊ, कोणत्या स्वप्नास आता दोष देऊ, जीवनाला मीच नामंजूर होतो. तेवते आहेस तू पूजेत कोठे, वा वा, तेवते आहेस तू पूजेत कोठे, एकदा मीही तुझा कापूर होतो. मी असा त्या बासुरीचा सूर होतो, नेहमी ओठातून मी दूर होतो. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, भट जोरदार. साहेब. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. घात करता एक वेगळा विषय, वेगळा प्रयोग आहे आणि अर्थात तो प्रेक्षकांना भावेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. स्वार्थ एकच आहे, अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा. आय प्रॉमिस. धन्यवाद. धन्यवाद. मजा आली. मजा. थँक्यू.